काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या वतीने नळदुर्ग येथे 29 सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी निष्ठावंत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। मात्र या मेळाव्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि काही पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली। उलट याच वेळी मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये नळदुर्ग शहर आणि परिसरातील मधुकरराव चव्हाण समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन धीरज पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याकडे पाठ फिरवल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि मतभेद चव्हाट्यावर आले आहेत। माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यात आमदारकीच्या तिकिटासाठी रस्सीखेच सुरू आहे। त्यातून काँग्रेस पक्षाच्या दोन गटात आत्तापासूनच दुफळी निर्माण झाल्याचं चित्र या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून होत असलेल्या शक्ती प्रदर्शनात दिसून येत आहे। कारण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी नळदुर्ग येथील स्थानिक कार्यकर्त्यांना नळदुर्ग येथे होणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याची पूर्वकल्पना दिली असताना सुद्धा नळदुर्ग शहरातील काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्याकडे पाठ दाखवून मंगरुळ येथे मधुकरराव चव्हाण यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून आपण मधुकरराव चव्हाण यांचे समर्थक असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। तर काही कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष कोणीही असो आम्ही मात्र तुमचे समर्थक आहोत हे दाखवण्यासाठी नळदुर्ग शहरात असताना सुद्धा धीरज पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे गटबाजीच्या चर्चेला उधाण आलं आहे। कारण निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व काही पदाधिकारीच उपस्थित होते। शहरातील काही माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक या कार्यक्रमापासून 4 हात दूरच राहिले। याबाबत या कार्यक्रमाचा आयोजक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की काँग्रेसमध्ये कसल्याच प्रकारचे अंतर्गत वाद किंवा मतभेद नाहीत। महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करण्याकरिता निष्ठावंत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यासाठी सर्वांशी संपर्क साधण्यात आला होता। चव्हाण साहेबांचा कार्यक्रम होता त्यामुळे ते येऊ शकले नाहीत, तर काही जण काही कारणास्तव या कार्यक्रमाला पोहोचू शकले नसतील। त्यामुळे काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी आहे म्हणणे हे योग्य नाही असं देखील यावेळी म्हणण्यात आलंय। तहेलका टाइम्स 24 सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग।